आम्ही आलो आहे कल्याण वेस्टला काला तलाव. आणि मम्मीला विचारतो की मी किती टाईपचे कुरडे असतात. सांग मम्मी किती गव्हाची असते, तांदळाची असते. बस राऊंडची बोट पाहिजे तर ही मोठी आहे बोट, त्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि तुम्ही जर सेपरेट बोट घ्यायची असेल 3 माणसं 4 माणसाची, ती 20 मिनिटामध्ये रिटर्न येते. त्या बोटीमध्ये तुम्ही जाऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी कसं ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी चाललेली आहे कल्याणला. ताईच्या मुली खूप मागे लागलेत, मावशी मावशी. सो सगळं काम आता आवरलं, साईडला घेतलेलं आहे. आता मी येऊन प्लॅटफॉर्मला पोहोचलेली आहे. आता तिकीट काढूया, नंतर मग ट्रेनमध्ये बसूया. बहिणीच्या घरी मी काहीतरी बनवते. आता आपण मम्मीला विचारूया कुरडया बोलतात. कुरडई सांग मला. हे मी कुरडई बनवते. कुरडई अशी तांदळाची. तांदळाची. मम्मीला विचारतो की मी किती टाईपचे कुरडई असतात. सांग मम्मी किती गव्हाची असते, तांदळाची असते. बस मित्रांनो, घरी कोणताही पदार्थ बनवायला घेतला तर मुलांचे खूप सारे प्रश्न असतात. तसे साईचे माझे प्रश्न आहेत. आणि मी बनवत आहे तांदळाच्या कुरडया. आणि कुरडया बनवताना तांदूळ आहेत ते आपल्याला 2 दिवसासाठी भिजत घालायचे आहेत. 2 दिवसात भिजत घातल्यानंतर त्यामध्ये सकाळ संध्याकाळ असं पाणी आपल्याला बदलायचं आहे आणि पुन्हा एकदा पाणी ठेवायचं आहे. नंतर मग उन्हात सुकवायचे आहेत. आणि नंतर दळायला देताना त्यामध्ये कुरडयांचा जो रेडीमेड मसाला भेटतो तो मसाला घालायचे आहेत. आणि ते पीठ दळून आणायचं आहे. आणल्यानंतर इकडे उकड काढलेली आहे मी, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि फक्त जिरा घालायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्या कुरडया अशा प्रकारे आपल्या चकलीच्या साह्याने टाकायच्या आहेत. मस्त कुरकुरीत आणि खमंग अशा कुरडया होतात. नक्की ट्राय करा. मला सांग की आता जेवणात काय काय बनत आहे. जेवणात काहीच नाही आहे, खूप गरमी चालू आहे, त्यामध्ये आम्ही कुरडया बनवतोय. आणि फक्त कुरडई आणि जेवण डाळ भात भाजी. भाजी कोणती. भाकरी. आता मम्मीने ते सगळे कुरडया बनवलेल्या आहेत. मम्मीला खूप मेहनत लागली. आणि हे काय मिक्सरने असं काय तांदूळ टाकून असं काम नाही, खूप हार्ड आहे. मग दाखवतो कसं बनवलं. तर मम्मी इथे कुरडया नीट करते. कुरडई उन्हामध्ये सुकत घातली, मस्तपैकी जेवलो. आणि मुलांना घेऊन मी निघालेले कल्याण वेस्ट मध्ये असणाऱ्या काला तलाव पाहण्यासाठी. खूप सुंदर असं प्लेस आहे. चला बघूया आपण काय काय तिकडे पाहण्यासारखं आहे. ते रेल्वे स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही आलो आहे कल्याण वेस्टला काला तलाव. सगळ्या बच्चा पार्टीला घेऊन मी आलेले आहे काळा तलाव, जे कल्याण मध्ये आहे. आणि आता फायनली आम्ही फिरतोय. बघूया इकडे काय काय फिरण्यासारखं आहे ते. सो इकडे गार्डन आहे, गार्डनच्या साईडला आपण आलेलो आहोत. मुलांना खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. हा चल जाऊया. वेळा सनसेट होणार तोही आपल्याला पाहायला मिळणार. सो आपल्याला लहान मुलांच्या ऍक्टिव्हिटीसाठी इकडे तिकीट काउंटर, इकडे पहिलं तिकीट काढून घ्यायचं. फक्त 50 रुपये तिकीट आहे. कोणती राईड तुम्ही करू शकता. सो आता आमची बच्चा पार्टी बसणार आहे घोडा गाडीमध्ये. हो, मुले बसलेली आहेत घोडा गाडीमध्ये. आणि इकडे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत. त्याचं पर पर्सन 50 रुपये आहेत. आणि तुम्ही इकडे कोणती राईड करू शकता. ट्रेन गाडी येते. झिक 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 झिक. गाडी केली, कसं वाटलं. छान वाटलं. छान वाटलं. ट्रेन नाही केली. ट्रेन पण करायचे. नाही ट्रेन नाही करायची, मला नाही करायची कार ना? करायची. काय कार करायचे. हा नको ना, बस झाली एक राईड. पण मला करायची. अरे पण बोटिंग करूया ना. नाही, नेक्स्ट टाइम येऊया. नेक्स्ट टाइम कशाला. हा, नंतरच्याला पण काहीतरी पाहिजे ना. बोटिंग करूया. मग आणि आता आम्ही बोटिंग करणार. आता आम्ही पाहिजे? बोटिंग करायला चाललोय. तिकडे बोट आहे. चला मित्रांनो, मुलांचं घोडागाडी खेळून झालेलं आहे. मस्त ऍक्टिव्हिटी. आता त्यांना बोटिंग करायची आहे. समोर आहे बोटिंग, तिकडे आपण जाऊ. सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप सारे इकडे लोक आलेले आहेत. आणि आज शनिवार असल्यामुळे तर खूपच गर्दी आहे. आणि इकडे बसण्यासाठी पण खूप छान आहे, अगदी शांत वातावरण. आणि
तलाव आहे बाजूला, त्यामध्ये एकदम सुंदरच वाटतंय. मित्रांनो, इकडे बोटिंगच्या इकडे आम्ही आलेलो आहोत आणि बोटिंगचा रेट इकडे तुम्हाला लिहिलेला आहे. तुम्ही सेपरेट बोट घेऊ शकता किंवा पूर्ण राऊंडची बोट पाहिजे तर ही मोठी आहे बोट, त्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि तुम्ही जर सेपरेट बोट घ्यायची असेल 3 माणसाची 4 माणसाची, ती 20 मिनिटामध्ये रिटर्न येते, त्या बोटीमध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ते पाहू शकता खूप सारी गर्दी आहे बोटिंगला. खूप मोठ्याच्या मोठा तलाव असल्यामुळे इकडे सेफ्टीसाठी पण आपल्याला सगळं काही देतात, त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. इकडे आतमध्ये कॅफे आहे आणि इकडे पण आल्यानंतर तुम्ही आरामात स्नॅक्स वगैरे मस्तपैकी नाश्ता करू शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे. संध्याकाळची वेळ झाली त्यासाठी खूप भारी वाटते. आजूबाजूला एकदम सुंदर अशी झाडी आहे, त्या झाडांमध्येच मस्त टेबल्स मांडलेले आहे, ते मस्त तुम्ही तुमची संध्याकाळ एन्जॉय करू शकता. तर मस्त आम्ही पूर्ण काही तलाव फिरलेलं आहे. खूप छान वाटतं, एकदम शांत आणि सुंदर वातावरण आहे इकडे. तुम्ही कधी आलात तर त्यांना तर नक्की या काला तलावावर आणि भेट द्या. आता मुलांना भूक लागली आहे, त्यासाठी आम्ही इकडं मोमोज आहे, ते मोमोज आम्ही ट्राय करते खाण्यासाठी. व्हेज मोमोज आहे, फ्राय मोमोज मागवले आणि कुरकुरे मोमोज आहेत, ते आम्ही ऑर्डर केलेले आहेत. तर चला ते पण आपण ट्राय करूया. ये साई का आ गया फ्राय कुरकुरा मोमोज. साई टेस्ट कर. गरम आहे, आरामात. हे दीदीचं आलं नाही. मोमोज एन्जॉय करत आहेत. कसं आलंय? अजून पाहिजे. बोटिंग नाही केली, रागाने बघते. टेस्ट करून सांगा. एकामेकाचं खायचं नाही, एका स्वतःच्या प्लेट मधलं खा. मस्त एकदम टेस्टी. सगळं आता आम्ही येणार मच्छी मार्केटमध्ये. बोंबीलचा वाटा कसा आहे? 2-3 मित्रांनो, मस्त काळा तलावाला आता आम्ही गेलो आणि खूप मस्त एन्जॉय केला. मुलांनी राईड केली, थोडस फिरलो, आजूबाजूला सगळं परिसर बघितला. बोटिंग ना खूप गर्दी होती, त्यासाठी म्हटलं नेक्स्ट टाइम आपण येऊया. आम्ही पूर्ण मोमोज खाल्ले, आईस्क्रीम खाल्ले, कॅडबरी. माझी मावशी परत येणार आहे, आम्ही उद्या सिटी पार्कला जाणार. बघा किती मस्का लावतात. आणि आईस्क्रीम खाल्लात ना, मोमोज खाल्ले. माझी तो खरं उद्या येणार आहे पक्का. हो, सो चला. आणि इकडे समोर आमच्या कुरडया पण मस्त असे सुकून झालेले आहेत. अजून एक दिवस उद्या उन्हात टाकल्या की मस्त सुके होतात. छानपैकी कुरडया बनवल्यात. तर मित्रांनो, आजचा दिवस मस्त गेलेला आहे आणि लेकी खूप दिवसापासून मागे लागलेले आहेत, मावशी चल फिरण्यासाठी. सो थोडंसं त्यांना फिरून आणलेलं आहे. अजून पण त्यांना फिरायला जायचं आहे. सो म्हटलं बघूया, आता सुट्टी आहे ना, नंतर जाऊया परत कधीतरी पुढच्या शनिवारी. तर मित्रांनो, जरा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. आणि कल्याणला तुम्ही कधी आलात तर काला तलावा जाऊन नक्की या. संध्याकाळी जर आलात 4 वाजता त्याचा टायमिंग आहे, संध्याकाळी 4 वाजता ओपन होतो. सो तुम्ही त्या टायमिंग मध्ये या आणि मस्त एन्जॉय करा. लहान मुलांसाठी तर खूप चांगलं आहे, तिकडे राईड वगैरे आहेत, तर मुलं एकदम एन्जॉय करतात. आणि बाकी सगळे राईड चांगले नाही, फक्त घोड्याची राईड मस्त आहे, कारची राईड पण मस्त आहे, पण तेवढी चांगली नाही, चक्कर येतात. चक्कर कशाला येईल, मग तू नको बसूस. फ्रेंड्सला तुम्ही बसा ना, तुम्हाला चक्कर येतील. सो मित्रांनो, मस्त आहे, लहान मुलांसाठी तर एकदम बेस्ट आहे. खूप सारे लहान मुलांना घेऊन पॅरेंट्स लोक आलेले, तर तुम्ही पण नक्की या. आणि हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ सोबतपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.